युवक ही आपल्या देशाची शक्ती आहे। त्यामुळे व्यसनांपासून दूर रहा। स्क्रीन टाइम हा बुक टाइम, ग्राउंड टाइम आणि स्टडी टाइम बनवा। खडतर परिश्रम घेऊन उत्तम करिअर घडवा आणि यशस्वी होऊन आपल्या जिल्ह्याचं नाव जगभरात उज्ज्वल करा, अशा शब्दात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी युवकांना यशाचा मंत्र दिला। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विवेकानंद कॉलेजच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा कार्यक्रम झाला। त्या प्रसंगी ते बोलत होते। जिल्हा प्रशासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आणि स्वामी विवेकानंद कॉलेजच्या वतीनं आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवन इथं झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सारथी उपकेंद्राच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर कुंभार, व्याख्याते प्राध्यापक मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, जात आणि नॉन क्रिमिलेअर दाखल्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। देशाचं भवितव्य युवकांच्या हाती आहे। युवा दशेत खडतर परिश्रम घेतलेल्या अनेक व्यक्तींनी देशाचं नेतृत्व केलंय। त्याचप्रमाणे बिरदेव डोणे यांच्यासारख्या युवकांनी ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून भरघोस यश मिळवले। त्यामुळे उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबू नका, ही शिकवण देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी चौफेर व्यक्तिमत्व घडवावं। त्यासाठी विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियानाच्या माध्यमातून आणि बार्टी, महाज्योती, सारथी अशा संस्थांमार्फत शासकीय योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा। आपण आणि आपल्या कॉलेजचा परिसर अंमली पदार्थ मुक्त आणि तंबाखू मुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली। यावेळी सारथीच्या किरण कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ, कौस्तुभ गावडे, प्राध्यापक मधुकर पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केलं। रील स्टार नव्हे तर रिअल स्टार बना, असा संदेश त्यांनी युवकांना दिला। यावेळी प्राध्यापक प्रवीण बागडे, डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते।